आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. बसू आपण. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला, कारण या दिवसामध्ये मोठं काम देव सर्वत्र करत आहे. नुसतं भारतापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं, विशिष्ट जिल्ह्यापुरतं आपलं काम मर्यादित नाही. इस्रायलमधनं परवा एक व्यक्तीचा फोन आला आणि शुद्ध मराठीत बोलत होता आणि त्याने प्रेयर रिक्वेस्ट दिला. तो म्हटला की मी यहुदी आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला मी स्वीकारलंय. आणि मग त्यांनी त्याच्या प्रार्थना विनंत्या सादर करत असताना मी अचंबित झालो. मला प्रश्न पडला की इस्रायलपर्यंत, एवढ्या लांबपर्यंत ज्या ठिकाणामध्ये येशूचं नाव जरी घेतलं तर त्या ठिकाणामध्ये त्या व्यक्तीला पकडून शासन करण्यात येतं, परंतु त्याही ठिकाणामध्ये ख्रिस्त पोचला. त्याही लोकांना देवाच्या वचनाची ओळख पटू लागलेली आहे. म्हणजे जबाबदारी आपल्या वाढत चाललेल्या आहेत. जसं वचन वेगवेगळ्या भागामध्ये जाईल ना, तसं या लोकांसाठी प्रार्थना करून त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य यावं आणि त्यांनी देवावरती प्रेम करावं, याच्यासाठी एक तळमळ आमच्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर जगामध्ये काय असेल ना, तर आमच्याकडे देव असणं, ईश्वर असणं फार गरजेचं आहे बरं का. शिक्षण नसेल, पैसा नसेल, ओळख नसेल, मोठा हुद्दा नसेल, पण जर तुमच्याकडे ईश्वर असेल तर तुम्ही जगामध्ये सगळ्यात धनवान लोक आहात. सगळ्यात धनवान बरं का, आणि सगळ्यात सुंदर लोक तुम्हीच आहात. ज्यांच्याकडे ईश्वर ते सुंदर आहेत बरं का. ज्यांच्याकडे नाही ना, ते किती सुंदर दिसले तरी ते सुंदर नसतात, आहे की नाही. मला कधी कधी असं, आता मी जातो तर मला असं वाटतं मी हिरो झालो का काय. एवढे येतात लोक फोटो काढ. मी म्हटलं चेहरा तर माझा एवढा सुंदर नाही. मग मला कळलं की येशू सुंदर आहे, तो आपल्या बरोबर आहे. चढाओढ लागते लोकांची तुमच्या बरोबर राहण्यासाठी. हे तुमचं शारीरिक सौंदर्य नाही, आत्मिक. तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक, याच्यामुळं लोक त्या ठिकाणात तुम्हाला ओळखते. म्हणून पेत्र म्हणतो, सुंदर नामे दरवाजाजवळचा लंगडा नाही. माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो. काय दिलं त्यानं? येशू. आणि उड्या मारत म्हणते. तो आधी भिकारी होता, सुंदर नव्हता, म्हणून नाव तर सुंदर नामे दरवाजा, पण सुंदर नव्हता. पण येशू मिळाल्यावर त्याला कळाला तर मी पण सुंदर आहे, आणि त्याने चर्च मध्ये एंट्री केली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, फक्त सुंदर लोक चर्च मध्ये असतात. चर्च मध्ये ते कोण आहेत? सुंदर. ते सुंदर आहेत कारण देवानं तुम्हाला घडवलं, रचलं, त्यानं तुम्हाला आकार दिला. तो तुमची रचना करतो, तो तुमच्यावरती प्रेम करतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती का, जगातला सर्वशक्तिमान व्यक्ती आमच्यावर प्रेम करत आहे. एक अद्भुत ताकद त्याच्यामध्ये, सामर्थ्य त्याच्यामध्ये, तो आमच्यावरती प्रेम करतो. माणूस निराश का होतो माहिती का, त्याला कळतं जग मला नाकारतं. निराशेचं कारण काय? लोक मला रिजेक्ट करत आहे, नाकारत आहे. परंतु जेव्हा तुम्ही येशूकडे पाहताना त्यास कळतं, एवढी मोठी व्यक्ती ती माझ्यावरती प्रेम करते, ती मला आपलंसं करते. मग याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट जगामध्ये कोणती आहे? तुमच्या निराशेचं कारणच तुम्हाला येशू समजला नाही. जेव्हा तुम्हाला येशू समजतो ना, त्यास तुम्ही डिप्रेशन मध्ये नसता, ऍप्रेसिएशन मध्ये असता, नाही का. कौतुक करण्यामध्ये सगळा वेळ त्याच्यात खर्च करता, की आराधना करताना सुद्धा सारं लक्ष देवाकडे लागतं. आज माझा विषय तो नाही. आज असं म्हणतात पास्टर डे आहे. मी तर मानतो 365 दिवस पास्टर डे असतो, नाही का. पास्टर डे पण म्हणतात आज पास्टर डे का, तर आता सगळेच डे निघाले. पहिले मला आठवतं फक्त किती चिल्ड्रन डे कधी असतो? 14 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबर मेलेल्यांसाठी असतो, नाही का. 14 नोव्हेंबरला तेवढंच एक होतं. मग मदर डे आला, मग फादर डे आला, मग युथ डे आला.
आता पास्टर डे पण आलं, कुठून माहित नाही पण काढला त्यांनी. सगळ्यांचेच काढायचे तर आमचं पण असू दे, हरकत नाही. परंतु त्या निमित्तानं आज एक आदर्श पास्टर आणि एक आदर्श मंडळी, मला माहिती की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी इतक्या मोठ्या मोठ्या मंडळांमध्ये जातो, तर त्या मंडळांमधले पालक मला येऊन सांगतात की आम्ही तुमचं ऐकत होतो, वाटत होतो तुम्ही कधीतरी आमच्याकडे यावं. त्यावेळेस मी डोक्याला हात लावतो. मला ज्यांच्याकडे जावंसं वाटतं आणि मला सांगावंसं वाटतं की या चर्चमध्ये मला जायचं, त्या चर्चमधले लोक वेटिंगला असतात. ते म्हणतात की देवा त्यांना आमच्याकडे पाठवा. पुष्कळ पाळक लोक देवाचं वचन ऐकत आहे, मंडळ्या लोक देवाचं वचन ऐकत आहे. परंतु एक आदर्श चर्च आणि एक आदर्श पाळक, या निमित्तानं पाळकानं कसं असावं, मंडळीनं कसं असावं आणि देव सेवकाकडे पाहून कुठली देवाची भावना, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. पाळकाला, मनुष्याला देव माहित नसतो, परंतु पाळक किंवा सेवक हा मनुष्याला देवाचं स्वरूप दाखवण्याचं काम करत असतो. लक्षात ठेवा, तो माणूसच असतो. एक साधारण माणूस जो तुमच्यामध्ये बसणार असतो, परंतु देव त्याला हाक मारतो आणि देव त्याला त्याच्या सेवेची जबाबदारी सोपवतो. आणि लक्षात ठेवा, जर मंडळी आंधळी असेल मग त्याला देव दिसणारच नाही ना. देव दाखवण्याचं काम त्यांना करावं लागणार. त्यांनी स्वर्गाच्या राज्यामध्ये पोचावं, देवाचा उद्देश त्यांना समजावून सांगावा. या सगळ्या गोष्टी देव एका मध्यस्थामार्फत, जो पृथ्वी तलावरती मध्यस्थ आहे, त्या मध्यस्थाच्या मार्फत देव त्याचं काम करत असतो. आता देवाला पण पृथ्वी तलावरती काम करण्यासाठी, त्याचं सामर्थ्य प्रगट करण्यासाठी कोणातरी एका व्यक्तीची गरज असते, जो त्याच्याजवळ राहील, त्याचं मत समजावून घेईल, देवाचा उद्देश काय लोकांना तो प्रगट करेल. आता पूर्वी स्वतः देव मानवाला भेटण्यासाठी येत होता, आपलं मत सांगत होता, परंतु मानवामध्ये आणि मनुष्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यास देवानं एक मध्यस्थ म्हणून या ठिकाणामध्ये पृथ्वी तलावरती ठेवला. मग त्याला सेवक, प्रॉफिट, संदेष्टे. कालांतरानं जसा मोशे होता, मोशेला त्याने सांगितलं की नाही, आता याजक नेमले पाहिजेत, मंदिर असावं, त्या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी याजक असावे. तर आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, मी त्याचवर एक मेंढपाळ नेमीन. ऐका, देवाच्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वजण कोण आहोत, तर त्याची मेंढर आहोत, नाही का. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर मेंढपाळ म्हणजे आम्ही त्याची. पण मेंढपाळ दोन असतात. एक मेंढपाळ जो मेंढरांच्या पुढे राहतो आणि दुसरा मेंढपाळ मागून, जर चुकलेलं मेंढरू परत कळपात राहण्यासाठी आकडी आणि काठीने त्याला ओढून आणतो, तो दुसरा मेंढपाळ आहे. तसं पुढचा मेंढपाळ जर कोण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या मार्गाने आम्हाला चालायचं. जिकडं मेंढपाळ जाईल त्याच्या मागं मागं मेंढराने जायचं. पण पाठीमागं पण एक मेंढपाळ आहे ना. मला वाटतं वचन वाचू म्हणजे आपण पुढे जाणार. निर्गमाच्या पुस्तक, इर्मयाच्या पुस्तकामध्ये, इर्मयाचा ग्रंथ, त्याचा 23वा अध्याय आणि त्याची 3 आणि 4 वचनं. इर्मयाचं पुस्तक 23वा अध्याय 3 आणि 4 वचन. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला, त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्याचवर मेंढपाळ नेमीन, ते त्यास चारितील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. फार सुंदर सांगितलेलं आहे. पहिल्या भागामध्ये असं म्हटलं, मी त्या देशामध्ये जिकडं कुठं मेंढरं विखुरलेली आहेत, अशा प्रत्येक देशामध्ये, ऐका बरं का, देवानं त्याची मेंढरं सगळीकडे विखरून टाकली. आणि विखरून टाकण्याचं कारण काय? का मेंढरं विखरली गेली? ही मेंढरं आपल्या मर्जीप्रमाणे चालत होती. त्यावेळेस देवाला असं वाटलं की आता यांची पांगापांग झाली पाहिजे. जेव्हा मनुष्य देवाच्या योजनेमध्ये, इच्छेमध्ये राहत नाही, वचनाप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालण्याचं ना करतो, त्यास देव त्यांची पांगापांग करतो. मेंढरं पांगून टाकतो, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये पाठवून देतो. पण देव तो देव आहे, त्याला त्याच्या मेंढरांची काळजी.
मग त्यानं काय म्हटलं, ज्या ज्या देशामध्ये विखुरले गेले त्या देशात परत त्या देशामध्ये बरं का, ज्या देशात विखुरले गेले त्या देशात मी त्यांना पुन्हा एकत्र करेल. म्हणजे मी होतो सोलापूरचा, तुम्ही होते, मी होतो पुण्याचा आणि तुम्ही होते, पण विखुरली होती मेंढर. मग देवानं काय केलं, या सगळ्या मेंढरांना एकत्र केलं आणि मला पुण्यावरून बोलवलं आणि म्हटला, इथल्या मेंढपाळांचं नेतृत्व तू कर. समजतंय का तुम्हाला? देवाची योजना आहे, देवाचा हेतू समजा. प्रत्येक याजक, प्रत्येक मेंढपाळ, पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगेन, ज्या विखुरलेल्या मेंढरांना देव एकत्र करतो, एकत्र करण्याचा हेतू पण त्याने फार स्पष्ट सांगितलाय. वाचा बरं, म्हणजे तुम्हाला समजेल. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला, आपला कळप हाकून लावला, त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करील व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात आता आमचा मेंढवाडा कुठला? शिलो, है की नाही? आमचा मेंढपाळ तो हाकून लावलेली मेंढर मी मेंढवाड्यात आली. मग आज बऱ्याच ठिकाणातनं कुठून कुठून आलीत बरं का मेंढर, वेगवेगळ्या ठिकाणातनं. तुम्हाला इकडं देवानं हाकून लावलं, म्हटलं जा. कशासाठी? तिथं एक मेंढपाळ मी त्यास नेमेल. म्हणून तुमचं विजन, तुमची व्याप्ती स्वप्नाची फक्त सोलापूर नाही, तुमची व्याप्ती असल्या सगळ्या विखुरलेल्या मेंढरांना एकत्र करणं हे देवाचं काम आहे. त्याच्यासाठी मेंढपाळ असतो. मेंढपाळ एका विशिष्ट कळपासाठी नसतो राखून, त्याचं स्वप्न, देवाचं स्वप्न पूर्ण करणं हे त्याचं काम आहे. आणि तो काय करतो माहिती का? सगळ्या मेंढरांना आणि विखुरलेल्या मेंढरांना एका मेंढवाड्यामध्ये आणतो. मग कदाचित आपलं इथं असणारा मेंढवाडा आहे. मेंढवाडा म्हणजे चर्च आहे. मी याजकाला सांगत आहे, पाळकाला सांगत आहे, मी स्वतःला जो उपदेश करत आहे आणि मंडळीला उपदेश करत आहे, त्या मंडळीला उपदेश करत असताना एक आदर्श चर्च कोणतं? जे कळपामध्ये राहतं, ज्या ठिकाणात प्रभूनं त्यांना पाठवलं, ज्या ठिकाणामध्ये त्यांना एकत्र केलं आणि जिथं देवानं नेमलेला याजक. कोणी नेमला? याजक कोणी नेमला? देवानं नेमला. कशासाठी नेमला? खाली लिहिले, कशासाठी नेमला? मी त्याचवर मेंढपाळ नेमेन. कोण नेमतो? परमेश्वर. ऐका, प्रत्येक मंडळीला जो याजक देवानं दिला तो देवापासून आहे. ती तुमची माझी निवड नाही. प्रत्येक याजक, प्रत्येक मेंढपाळ. मग मेंढपाळानं सुद्धा आपल्या मनाची खात्री करून घ्यायला पाहिजे. माझी मी पण खात्री करून घ्यायला पाहिजे. काय खात्री? देवानं मला शिलोवरती मेंढपाळ नेमलेला आहे. आता त्यांची जबाबदारी आहे, या मेंढरांची जबाबदारी. प्रॉब्लेम होतो काय माहिती का? मेंढपाळ मेंढरांच्या स्वरूपावर जातो. मी जे बोलतोय ना ते बऱ्याच पाळकांना त्याचं महत्व कळणार आहे. आजचा संदेश मी आजपर्यंत माझी फार इच्छा होते की हे सगळं एकत्र येऊन कधीतरी सांगितलं जाऊ, पण कधी माझ्या डोक्यातच ते काय पास्टर डे कधीच येत नव्हता. तुम्ही पण मला सांगत नव्हता आणि माझ्या डोक्यात कधी येत नव्हतं. पण त्या निमित्तानं जेवढ्या जगातल्या मंडळ्या आहेत, मला माहिती आपला संदेश हा एवढ्या सोलापूर पुरता मर्यादित नाही, तो जगातल्या मंडळ्यांशी निगडीत आहे. तर एक जगातल्या मंडळांना मला सांगायचं आहे, मेंढपाळ कधी कधी ज्या मेंढरांसंबंधानं सांगितलं ती कृष्ण मेंढर आहेत किंवा त्या मेंढरांकडं देण्यासाठी लोकर नाही. ती मेंढर दूध देत नाही, कातडी देत नाही, लोकर देत नाही. मग मेंढपाळाला काय वाटतं माहिती का? ही मेंढर कसायला देऊन टाकावीत, म्हणजे याला सोडून जावं. कधी कधी मंडळी चर्च असते ना, ती मेंढपाळाला कुठल्याही प्रकारची लोकर देत नाही, म्हणजे दशांश देत नाही, अर्पण देत नाही. आता मेंढपाळाला स्वतःचं पोट असतं. मग त्याला काय वाटतं माहिती का? एवढी दरिद्री मेंढर किंवा एवढी कृष्ण मेंढर जी अशक्त आहे, त्यांच्यावर मी कशाला त्या कळपाचं मी राखण करेन. मग त्याच्या डोक्यामध्ये येतं की नाही, मला देवाने इथं नाही, मला दुसरीकडे कुठं तरी, जसं योनाला म्हटला निनिवेला जा, तो गेला कुठं? सेम प्रॉब्लेम आहे. लोक देव देतो ना, दिलेले लोक हे नेहमी दुर्बल असतात. ऐका, मी बिब्लिकल रहस्य सांगतोय मंडळीला पण आणि पाळकांना, सेवा करणाऱ्या सेवकांना. दावीद ज्यावेळेस त्याला देवानं राजा नेमलं ना, तर याच्या बरोबर आलेले सगळे लोक कर्जबाजारी, गरीब, दरिद्री होते आणि देवानं त्याच्यावरती राजा नेमले आणि हे लोक दाविदाबरोबर चालले. असं लिहिलं, दाविदाबरोबर चालता चालता ते सहस्त्रपती, शतापती आणि श्रीमंत बनले.
याजकानं याजकपण करत असताना लोकांचं दारिद्र्य दूर करण्याचं काम त्यानं केलं पाहिजे असं शास्त्रात लिहिलं. मी त्याच्यावर मेंढपाळ नेमेल. काय लिहिले पुढे वचनात तसं स्पष्ट दिलेलं आहे. हा, मी त्याचवर मेंढपाळ नेमी, मेंढपाळ नेमीन, ते त्यास चारतील, ते त्याला चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, नाहीत, घाबरणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाही, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. असे ते पहिलं त्या अगदी मी ज्या ज्या देशात हा. आपला कळप हाकून लाविला, कळप हापून लावला त्या त्या देशातून त्या देशातून त्यांचा अवशेष जमा करेल अवशेष जमा करील व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप काय होतील हो? फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. काय होतील? वृद्धी पावतील. आता कळल सेवकांना, आता कळेल मंडळीला. मंडळी सुद्धा चालत असताना जर याजक तुम्हाला चारत आहे म्हणजे काय वचन देत आहे, फळ जर तुमच्यामध्ये यायला पाहिजे ना, तर मेंढपाळानं मेंढरांना चारलं पाहिजे. आणि मेंढरानं सुद्धा काय नुसतं बसून चालत नाही, त्यांनी चारा खाल्ला पाहिजे, म्हणजे देवाचं वचन ग्रहण केलं पाहिजे. फळ कसं येणार? कसं फळ तुमच्याकडे? मग अशी पाडे सिस्टर प्रार्थना करताना त्यांनी 2-3 वाक्य वापरली. त्यातलं एक वाक्य होतं, त्याने आम्हाला दशांश द्यायला शिकवलं, त्याने आम्हाला तुझ्या वचनावर चालायला शिकवलं. जी भावना होती त्यांच्यामध्ये की नाही आम्ही सुद्धा पूर्वी असेच होतो. कसे होतो? विखुरलेले, सगळं आमचं उद्ध्वस्त झालेले अशी आमची अवस्था होती. लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वरापासून आम्ही दूर जातो ना, देवाच्या संगतीपासून सहवासापासून दूर जातो, तर त्याचं ताडण आम्हाला होतच. पण देव तो देव आहे हो, त्याला वाटत नाही त्याच्या लोकांनी दरिद्री अवस्थेमध्ये राहावं, विपन्न अवस्थेमध्ये, कर्जबाजारी अवस्थेमध्ये राहावं. कधीच प्रभूला वाटत नाही. आता देवानं स्वर्गामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र करून ठेवलेल्या आहेत. कितीतरी मोठे आशीर्वाद स्वर्गामध्ये ठेवलेले आहेत. समृद्धी आहे, आरोग्य आहे, शांती आहे, समाधान आहे, बरकत आहे. माता देव याचं करणार काय? काय करणार ते ठेवून? समजा आता माझ्याकडे जर विचार केला, समजा खूप पैसा मला लोक द्यायला तयार आहे भारतातलं सगळीकडनं. आता तुम्हाला कळलं चर्च बांधायला लागल्यावर किती पैसे लोक द्यायला तयार आहे. आणि मी म्हटलं नाही, काय नाही, बसायचं, यायचं, दरवेळी संदेश द्यायचा, गाणे गायचे आणि लोकांना पाठवून द्यायचं. ही बांधत असलेलं भवन तुमच्या लक्षात आलं असतं का? पण जेव्हा मला कळालं की लोक हे सगळं मला देण्यासाठी तयार आहे, तसे सुंदर असणारे आशीर्वाद लोकांमध्ये जावा असं माझी इच्छा होती आणि ते जायला लागले. देवाचं पण तसंच आहे. एवढे सगळे आशीर्वाद आहेत, एवढं सगळं, चांगल्या नोकऱ्या आहेत, चांगली घरं आहेत. आता जसं वाघमारी परिवारानं सांगितलं की त्या मुलीला रिचाला ऍडमिशन मिळत नव्हतं, देवाला द्यायचं होतं, पण त्याने 1 वर्ष फिरवलं. 1 वर्षामध्ये त्यांना कळलं की कुठल्या कॉलेजमध्ये गेले, ते म्हटले भली मोठी रक्कम सांगायची, एवढी मोठी रक्कम द्यायची. मोठ्या मुश्किली त्यांच्याकडे पैसे जमले होते, त्यांनी 50,000 काहीतरी जमवले होते आणि ते आले एक दिवशी त्यांनी दिले 50,000 रुपये चर्चला बांधकामासाठी. मग तो देव आहे, तो म्हणतो तुम्ही देऊन बघा, मी देऊन बघतो. मग मेंढपाळ कधी कधी संदेश देतो, तो संदेश त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. विचार करा, ती 50,000 तिला कुठंच ऍडमिशन मिळणार नव्हतं, तिच्या ऍडमिशनसाठी लाखो रुपये लागणार होते. पण देव काय करतो, हा सगळा अवशेष जमा करतो आणि मेंढपाळ त्यांना चारण्याचं काम करतो. ही पाळकाचं जे काम आहे ना, हा पाळक मनुष्याला, मंडळीला निराशेच्या गर्तेमधनं काढून त्यांची आशेमध्ये स्थापनेचं काम करत असतो. आशेमध्ये त्यांची पुनर्स्थापना व्हावी, अशा ठिकाणामध्ये त्यांची स्थापना व्हावी की ज्या ठिकाणामध्ये त्यांची स्थापना केल्यानंतर त्यांच्या मनाचं नवीकरण होणार आहे आणि त्यांनी फळ द्यायला सुरुवात होणार आहे. आमचं जीवन फळ देणारं बनावं. मेंढपाळांना अशा प्रकारचं नेतृत्व करायचं असतं की त्यानं या मेंढरांना चारता चालता त्यांनी फलद्रूप व्हावं, ही भावना मेंढरांमध्ये निर्माण झाली पाहिजे. जी मेंढर फळच देऊ शकत नाही. मेंढरांमध्ये फळ येण्याचं कारण, न येण्याचं कारण काय? मेंढपाळ त्यांना गर्भधारण करण्यासाठी कधीच मदत करत नाही. आणि आजची शोकांतिका हीच आहे. बऱ्याच मंडळांमध्ये प्रॉब्लेम आहे, पुष्कळ मंडळांमध्ये जातो, ते सांगतात की मंडळी माझी गरज भागू शकत नाही. मग बऱ्याच ठिकाणामध्ये ते सांगतात की आम्हाला काम करावं लागतं. पण शास्त्रामध्ये देवानं त्याची तरतूद करून ठेवलेली की याजकानं, या मेंढपाळानं जर मेंढरांची गरज भागवली तर मेंढ सुद्धा त्याची गरज भागवणार आहे. कशी गरज भागवणार आहे? मेंढरांची गरज कोणती पहिले ते पण याजकानं समजून घ्यायला पाहिजे.
याजक म्हणून जी मेंढरांची गरज त्याच्यात त्याने दिले. पहा सुंदर आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणामध्ये आणि शिकायच्यात. वाचूया परत ते वचन 3 आणि 4 वचन. हा, मी ज्या ज्या देशात ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला आपला कळप हाकून लाविला हाकून लावला, त्या त्या देशातून त्या त्या देशातून त्यांचा अवशेष त्यांचा अवशेष जमा करीन. आता देव काय करतो, हे कुठं का असेना त्यांना एकत्र आणतो. मग आता स्तुतीची बदली इकडे झाली. हालेलुया. कुठं बदली झाली? सोलापूर. देव हाकून घेऊन येतो. कुठं घेऊन यायचं ते हालेलुया. तिला मोठा प्रश्न पडला आल्यावर, कसं काय राहायचं या शहरामध्ये. आता तिला पुण्याची सवय आहे. 2 जण टेन्शन मध्ये आले, 2 दिवसातच वैतागले. बदली झाली तर बरं होईल. कुठून बुद्धी आली, सोलापूरमध्ये आली. आणि मला त्यांनी सांगितलं, बदलीची ऑर्डर निघल्यावर तो अक्षय म्हणत होता, कुठं पण झाली पण सोलापूरला बदली होणार नाही. कारण त्याचं एक चित्र, माझं चित्र त्याच्या समोर तयार करून ठेवलं, फार डेंजर आहे म्हणून. है का नाही? ते चित्र होतं त्याच्याकडे. भयानक आहे ते. हातामध्ये बंदूकच घेऊन बसलेला आहे, गोळ्याच घालणार आहे. आणि मग हे सगळे एकत्र बसून प्रार्थना वगैरे करत होते. आणि 2 दिवसांनी बदलीची ऑर्डर आली आणि त्याच्यात सोलापूर. मग त्याने डोक्याला हात लावला. हालेलुया. जिथं जायचं नाही तिथंच देवाने मला पाठवलं. अहो पण देव तसंच घेऊन येत नाही. हालेलुया. तो त्या कळपामध्ये आणण्याचं कारण मला तुम्हाला फलद्रूप करायचं. आमेन. लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात कल्पना आली, तुम्ही आला, तुम्ही लांबून बाहेर गावावरून कुठून कुठून तुम्ही आला, हे तुमच्या डोक्यातली कल्पना नाही. कधी कधी जे आशीर्वाद तुम्हाला द्यायचे असतात. अरे वा, तुमच्या घराशेजारी पण एक दुकान असतं आणि तरी सुद्धा बरेच लोक खरेदी करताना आहेत सोलापूरची, पण पुण्याला शॉपिंगला जातात. नाही, ख्रिसमसच्या पिरियडमध्ये, लग्नाच्या पिरियड. मग तुमच्या देशात नाही का ते? तुमच्या शहरात नाहीत का कपडे? पण तुम्हाला बेस्ट मिळायला पाहिजे तर तुम्ही तिकडे जाता. म्हणजे ते तिथं आहे ना. तसंच बेस्ट मिळण्यासाठी देव कधी कधी या कळपामध्ये घेऊन येतो. लक्षात ठेवा, ही देवाची योजना आहे, प्लॅन आहे. एक सेवक, एक याजक प्रभू नियुक्त करत असताना त्या याजकाच्या डोक्यावर एक विशेष प्रकारचा अभिषेक असतो, आशीर्वाद असतो प्रिया. म्हणून याजकांना पण स्वतःकडे पाहायचं असतं. याजकाचं काम काय? प्रभू माझ्यामध्ये कोणतं अनॉइंटिंग आहे, कोणता अभिषेक तू माझ्यामध्ये ठेवलेला आहे. आणि लक्षात ठेवा, अभिषेक दिलेला व्यक्ती, निवडलेले व्यक्ती, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमच्याकडे काही नसणं, ही तुमची टेस्टमनी आहे. आमेन. आमेन. आमच्याकडे काय होतं, तुम्ही आणि मी, सगळ्यात मोठा दशांश 2च होते. एक पाडे सिस्टर आणि मला वाटतं त्या पूनमची सासू कांचन लोखंडे. एक 2-3 मोठा दशांश त्या ठिकाणात असायचा. बरं, आलेला दशांश तर भाड्यामध्येच जात होता ना. त्याच्यानंतर खायचं प्यायचं कसं? मग कंपनीत कामाला जायचो. बरं, जेवढा दशांश लोक द्यायचे तेवढा पगार मला देत होतं, 500 रुपये. पण याजकानं कसं काय करायचं? बरं, 1-2 वर्षाची समस्या नाही, 15 वर्षाची समस्या, ती स्ट्रगल चालूच आहे. मग याजकानं प्रश्न करायचा, देवा हे कसं काय, कुठवर चालायचं, असं कुठपर्यंत हे स्ट्रगल करणार आहे? त्या प्रभू त्याला काय म्हणतो, विखुरले लोक एकत्र होईपर्यंत या सगळ्या गोष्टीचं तुला स्ट्रगल करा. म्हणून प्रत्येक सेवक जो आज माझं देवाचं वचन या युट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहे, एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक दिवस तुमचं स्ट्रगल संपणार आहे. आमेन. आणि प्रभूनं जे आशीर्वाद तुमच्यामध्ये ठेवले, हे हिरावून घेण्याची ताकद कोणामध्ये नाही. तिथंच थांबा. ज्या कळपावरती धनीपण करण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी प्रभूनं तुम्हाला नेमलेले, एक दिवशी तुमच्या बरोबर चालता चालता ते फळ द्यायला सुरुवात करतील. ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये फळ येणार आहे. कारण ही जी गोष्ट आहे, कोणी व्यक्ती तुमच्यासाठी करत नाही, देव तुमच्यासाठी करणार आहे. परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचं आणि सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रगट होऊन देव तुम्हाला फळ देण्यासाठी प्रेरित करणार आहे. याजकाचं काम मेंढरांना चारा देणं, जसं आहे तसं वचन लोकांना सांगा. आज वचनामध्ये भेसळ करून जर लोकांमध्ये तुम्ही सत्वयुक्त जी आणि त्यांना अन्न न दिल्या कारणानं लोक फळ देऊ शकणार नाही. असं म्हणतात. मी त्या परवा चर्चमध्ये गेलो, खामगावच्या चर्चमध्ये, आणि मग मला वाटतं सगळ्यांनी पाहिलं असेल डीपी वरती, ज्या व्यक्तीने माझ्या अंगामध्ये शॉल टाकली होती ती व्यक्ती, मी खास फोटो काढायला लावला त्याचा. 94 इयर्सची ती होती, 94 वर्षाची. आणि ती एवढी छान येऊन, मी अंकल चष्मा नाही का, हसायला लागले. नाही, वाचायसाठी वापरतो, फिरायसाठी नाही वापरत. दात चांगले, डोळे चांगले,
ते म्हटले आमच्या चर्चमध्ये सगळ्यात ज्येष्ठ ते. मग माझ्याबरोबर आमच्याबरोबर एक अंकल होते, ते पण आमच्याबरोबर सगळीकडे यायचे. मग त्यांना विचारलं, ते म्हटले बघा ना, ही 94 वर्ष. अहो ते म्हटले माझे वडील 104 वर्ष जगले. मी म्हटलं तुमच्याकडे सगळेच जीव जास्त दिवस जगतात का काय? म्हटलं आमच्याकडे कोणी 100-90 असं कोण नाहीच. म्हटलं कसं काय ते पॉसिबल आहे? त्यास मला कळ. म्हटलं काहीतरी अशा गोष्टी तुमच्याकडे आहेत, तुमच्या खाण्यामध्ये, तुमच्या राहण्यामध्ये, की तुम्हाला ती दीर्घायुष्य देतं. तुम्ही काय खाता याच्यावरती तुमचं आयुर्मान आहे. तसं याजक मंडळीला कसा चारा देतो ना, तसं मंडळी जिवंत राहते. हे बायबल मधलं सत्य. म्हणून याजकानं सगळं प्रोटीन जमा करायचं असतं. जे मी रात्रंदिवस, मी 27 वर्ष हेच करत आलोय बरं का. 27 वर्षामध्ये माझे ना मेसेज रिपीट झाले, ना कुठल्या प्रकारचं आणि विषय रिपीट झाले. प्रत्येक ठिकाणामध्ये माझी अपेक्षा काय? लोकांमधली निराशा जावी, मेंढ ताजीतवानी व्हावी, फ्रेश व्हावी, त्यांनी फळ द्यायला प्रेरित व्हायला पाहिजे, त्यांच्यामध्ये फळ यायला पाहिजे. ते निराश असता कामा नये. जर मेंढरं निराश झाली तर याजकाला दोष आहे का? तुम्ही त्याला चारत नाही उत्तम ठिकाणामध्ये नेऊन. मेंढरांचं काम आहे निराश होऊन, मेंढरांचं काम आहे भरकटणं. जर मेंढरं भरकटली, याजक बघत बसला, तर कशा पद्धतीने देवाची योजना पूर्ण होणार आहे? मेंढरांना चारायला पाहिजे ना, त्यानं चारण्यासाठी त्यानं मेहनत घेतली पाहिजे. 24 तास त्याचं लक्ष त्या मेंढरांकडे लागलं पाहिजे ना. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग. का तर या मेंढरांच्या डोक्यावरती घोंगावणाऱ्या माशा आहेत ना, या माशा या मेंढरांची झोप उडून टाकणार आहे. ही मेंढर आहे तो, तुम्ही मेंढर आहात. मंडळी मेंढराचं काम आहे. तिच्या डोक्यामध्ये विचारांच्या माशा घोंगावत राहणार आहे. कधी आर्थिक असतील, कधी मानसिक दृष्टिकोनातून ते खचून गेलेले असतील, कधी नोकरीची समस्या, कधी लेकरांची समस्या, कधी कुटुंबाची समस्या, कधी कामावरची समस्या असणार आहे. आपोआप निराशा येणार आहे. नातेवाईक असणार आहेत, कधी कधी शेजारी असणार आहेत. डिप्रेशन देणारे लोक तुमच्या अवतीभोवती फिरलेले आहेत. योसेफाच्या घरामध्ये त्याच्या भावाने त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. ती अवस्था असणार आहे. कोण नेतृत्व करणार आहे? कोण त्यांना पुढे नेणार आहे? माझं काम काय नुसतं प्रार्थना करून त्यांना वाऱ्यावरती सोडून देणं का? याजक म्हणून मला नेमकं काय केलं पाहिजे? प्रत्येकाचं बारकाईनं निरीक्षण याजकाला करता आलं पाहिजे. हे मेंढरू का आज दुःखी आहे? ज्या पाळकाला हे जमत नाही ना, तो कधीच यशस्वी नेतृत्व करू शकणार नाही. लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत याजकानं प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक लेकरू, प्रत्येक व्यक्ती, मग ती वृद्ध असू, तरुण असू, तरुणी असू, प्रत्येकाचं बारकाईनं निरीक्षण त्यानं केलं पाहिजे. अजून त्याचं काम काय? जे चांगली मेंढर आहेत ना, त्यांना पुढे ठेवलं पाहिजे. का तर ती बाकीची मेंढर त्याच्या मागे जातील ना. मग येशूच्या काळामध्ये तेच घडलं. त्यानं पेत्राला फार फोर्स करून करून फ्रंट लाईनला ठेवलं, पण पेत्र सगळे शिष्य घेऊन परत एकदा मी पाहतो की मासे धरायला गेला. पण तरी येशूने त्याला सोडलं नाही. मग परिणाम काय झाला? हाच पेत्र एकदा तयार झाला तर त्या सगळ्या शिष्यांना त्याने सांगितलं सेवा अशी करायची असती. म्हणून लक्षात ठेवा, याजकानं मेंढरांमधली क्वालिटी पण ओळखता आली पाहिजे. त्याला शांतीच्या गोष्टी बोलल्या पाहिजे. याजकानं असं लिहिले, भय, त्याच्यातलं भय निघून जावं. असं बरं. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लाविला, त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन, व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन. लक्षात घ्या, तुम्ही कुठं का हकलले गेलेले असे ना. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही तर आहात, पण काही मेंढरं मेंढपाड्यातनं हाकून दिलेली असते किंवा गेलेली असते, भरकटलेली असते. पण फलद्रूप होण्यासाठी त्यांना परत त्याच मेंढवाड्यात यावं लागतं. येतंय का लक्षात? रुसतात काही काही मेंढर, आणि रुसल्यावर त्यांना असं वाटतं की दुसऱ्या मेंढवाड्यात गेलं मग त्या ठिकाणात माझी निगा राखली जाईल. कुठल्याच मेंढपाड्यात तुमची निगा राखली जाणार नाही. तुमची निगा तुमच्याच मेंढवाड्यात राखली जाणार आहे. आदर्श असणारी मंडळी काय माहिती का? ती त्याच मेंढवाड्यामध्ये राहून तशाच प्रकारच्या भावनिक असणाऱ्या युद्धामध्ये स्वतः विजय मिळवते. ती मेंढर असली पाहिजे. कधी कधी मेंढरांना पण युद्ध करावं लागतं. माणूस आहे हो, सेवक पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहात. आता बऱ्याच वेळा लोक हे बाळक ते असं तर आम्ही कसं? अहो तो पण बाळक पण माणूसच आहे.
तो पाळक म्हणजे काय, देवाने त्याचं डोळे नाक कान दाबून नाही पृथ्वी तलावर पाठवलं की नाही तू काय करायचं नाही, श्वास घ्यायचा नाही, मी सांगितलं तर घे आणि मी सांगितलं तर श्वास घे, मी सांगितलं तर बोल, असं होत नाही. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. गणनाचं पुस्तक 12 अध्याय 1 पासून 8 पर्यंतची वचनं. फार बऱ्याच गोष्टी मला सांगायच्यात, किती सांगून येईल माहित नाही. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे का, आमच्याशी पण नाही का बोलला. एक चूक या मोशीची की ती चूक आहे, त्यानं कुशी स्त्री बायको करून घेतली. आता बायको करून घेतल्याबरोबर बाहेरचे सोडले, पण पहिले कोण बोलले, घरातलेच. आता प्रश्न तोच आहे, इकडं यानं केलेली गोष्ट चुकीचीच आहे आणि शास्त्रामध्ये ती गोष्ट नमूद करून ठेवली. मोशेनं एका कुशी स्त्रीशी लग्न केलं, शास्त्रामध्ये नोंद करून ठेवली. का नोंद करून ठेवली? बऱ्याच गोष्टी पवित्र शास्त्रातल्या गाळल्यात. ही गोष्ट का नोंद करून ठेवली? असं काय देवाला सांगायचं होतं? मोशेला लिहिताना म्हटलंय सगळ्या घटना लिही, तुझ्या जीवनातली पण ही घटना तुला लिहून ठेवायची. का तर आदर्श मंडळी बनवताना या आदर्श मंडळीला तिनं आदर्श कसं राहावं, त्यांच्यामध्ये कोणत्या चुका येऊ नये. एक याजक म्हणून वावरत असताना त्या याजकाकडे मंडळीने कसं पाहावं, मंडळीनं काय अपेक्षा करावी. इथं याजक चुकला, मोशे चुकल्याबरोबर इथं काय झालं माहिती का, ती मिरियम आणि अहरोन काय म्हणतात, आता काय देव तुझ्याशीच बोलतो का? अहो त्याच्याशीच बोलणार ना. 40 वर्ष काय रानामध्ये मिरियम आणि अहरोन नाही मेंढर चारत गेले. राजवाड्यातलं वैभव नाकारलं आणि असं लिहिलं, पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं त्यानं पत्करलं. त्याच्याकडचा निर्णय, त्याच्याकडचा त्याग, त्याच्याकडचं समर्पण काय देव पाहत नाही का? फक्त म्हणून मी हे तुम्हाला का सांगतो का, याजक हा सुद्धा एक मनुष्यच आहे. याजक पण चुकणार आहे. कधी कधी मंडळी याजक चुकल्याबरोबर, याजकानं चुकू नये, देवाची अपेक्षा, याजक हा लोकांसमोर आदर्श, त्यानं चुकूच नाही. कारण तुम्ही चुकला तर बाकीचे लोक चुकणार आहे, पण मंडळीला पण मला बोध करणं गरजेचं आहे. माझ्याकडे दोन्ही भाग लोकांना, आज पास्टर विषयी सांगत असताना पास्टरकडे तुम्ही पाहताना तुम्ही काय देव म्हणून त्याच्याकडे पाहू नका. फक्त देव चुकत नाही, लक्षात ठेवा. देव परिपूर्ण आहे, देव परिपूर्ण आहे. म्हणून आमचं जीवन याजकाकडे बघून पण कधी जगायचं नसतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इकडं मोशेनं कुशी स्त्रीशी लग्न केल्याबरोबर इकडं मिरियम आणि अहरोन त्याच्या विरोधामध्ये उठले. याजकाच्या विरोधामध्ये, नेतृत्वाच्या विरोधामध्ये, सेवकाच्या विरोधामध्ये त्याचं मन गेलं आणि त्यांनी बंड केलं आणि मोशेशी बोलू लागले. आता लक्षात ठेवा, इथं याची जरी चूक असली तर देवाचं मत काय? वाचावर खाली, देवाचं मत काय आहे? त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय, आमच्याशी पण नाही का बोलला. परमेश्वराने ते ऐकलं. मोशे हा पुरुष तर कोण ऐकलं हो? परमेश्वराने. कोण ऐकलं? परमेश्वराने. काय ऐकलं? ते म्हणाले, म्हणजे याजकाच्या विरोधामध्ये, सेवकाच्या विरोधामध्ये बोललेलं कुणी ऐकलं? परमेश्वराने. कोण ऐकतं? परमेश्वर. तुम्ही एकमेकाशी बोलता ते नाही ऐकत, कोण ऐकतं? परमेश्वर. अहो हे पण लोकांना माहित नाही अजून. याजक चुकला, मोशे चुकला, सेवक चुकला, पण सेवक चुकताना न्याय करणं देवाचं काम आहे. ऐका बरं का, मी जे सांगणार आहे ना, आज पुष्कळ मंडळांचे, याजकांचे, सगळ्यांचे डोळे उघडणार आहे. काय घडलं माहिती का? सेवक चुकला, याजक चुकला, पण याजक चुकल्यावर याजकाचा न्याय करण्याचा अधिकार मंडळीला नाही, तो अधिकार देवाला आहे. याजक चुकतो, जगातले प्रत्येक याजक चुकणार, कारण ते माणसं आहेत. ते देवाच्या जवळ राहतील, देवाची सेवा करतील. अहो जिथं येशू ख्रिस्ताला सुद्धा सैतानानं त्या डावपेचामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, याजकाला नाही करणार का? शमशोनाला सांगितलं तू नाझीर आहे, आपल्या डोक्याच्या बटा कापू नकोस. शमशोनानं फार प्रयत्न केला, पण दलीलने त्याच्या बटा कापल्या नाही का?
चुकणार नाही का? दाविदाला देवानं सांगितलं, तुझ्यातनं दाविदाच्या ईशाच्या दुमाऱ्याला अंकुरा फुटेल, बुंदाऱ्याला अंकुर फुटेल आणि त्याच्यातनं मी एक मोठा राजा निर्माण करेल. परंतु दावीद चुकला नाही का? सेवक लोक चुकणार आहेत, पण सेवक लोक चुकल्यानंतर तुम्हाला सेवकाच्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार नाही. आदर्श मंडळी संबंधाने सांगत आहे, ज्या मंडळ्या आदर्श आहेत आणि ज्या दिवशी सेवकाविरुद्ध, याजकाविरुद्ध, पाळकाविरुद्ध एखादी व्यक्ती चर्चा करते, इकडं मिरियम आणि अहरोन त्याच्याच कुटुंबातले लोक या मोशेविषयी बंड करत आहे आणि त्याच्याविषयी बोलत आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव त्याच्या सेवकाला पृथ्वी तलावरती निवडून पाठवतो, कोणता पण सेवक असो. त्या सेवकाला निवडून पाठवत असताना देव त्याची योजना आणि प्लॅन घेऊन पाठवत असतो. त्याची योजना, त्याचा प्लॅन. आता मी आलो तर देवाची योजना काय? योजना होती सोलापूरमध्ये एक अशा प्रकारचं चर्च व्हावं की जे चर्च जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वचन पोहोचवणार असं, ही देवाची योजना होती. याचा अर्थ इथं असणारा व्यक्ती 100% परफेक्ट असं तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. जसं देवाच्या बाबतीमध्ये, मोशेच्या बाबतीमध्ये हा 30 लाख लोकांचं नेतृत्व करणार आहे. 30 लाख लोकांचं एवढं मोठं व्हिजन, एवढं मोठं स्वप्न त्याच्याकडं. हा मिस्रामधनं इस्रायल लोकांना बाहेर काढणार आहे, एवढं मोठं व्हिजन त्याच्याकडे. पण त्याने कुशी बायको केली. आता अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला मोशेच्या चुकांपेक्षा त्याचं व्हिजन महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? त्यानं इस्रायल लोकांची सुटका करावी हे महत्वाचं आहे. तुमच्या दृष्टिकोनातनं काय? मंडळीच्या दृष्टिकोनातनं काय? तुमच्याकडे फक्त तुम्ही परफेक्शन पाहता, पूर्णत्व पाहता. बरं, तुम्हाला तो देव दाखवण्याचं काम करतो तर तुम्हाला देवालाच पाहिलं पाहिजे ना. आता याचा न्याय देव करणार आहे. देवानं त्याचा न्याय केला, सोडलं नाही देवाने त्याला. त्यानं कुशी बायको केली म्हणून मोशेला सोडलं का? मोशेला देवानं लांबून कनान दाखवला. तो काय म्हटलं माहिती का? या लोकांना जाऊ दे, तू कनानाच्या बाहेर थांबून आतमध्ये बघ. म्हणून जजमेंट फक्त देवच करणार आहे. जजमेंट देव करणार आहे. देवाला जजमेंट करू द्या. कोणत्याही सेवकाच्या विरोधामध्ये, कोणत्या याजकाच्या विरोधात तुम्ही का बोलू शकत नाही? कारण बायबल सांगतं की तो याजक सुद्धा सामान्य मनुष्य आहे. समजा मला एक तरी व्यक्ती पवित्र शास्त्रातून दाखवा, एक तरी याजक दाखवा, एक तरी सेवक दाखवा. तुम्ही उभं राहून सांगा याच्यामध्ये कुठलाच दोष नव्हता. दाखवा तुम्ही मला. मी तुमच्यासोबत चॅलेंज उभं करतो की तुम्ही दाखवा. कोणता तरी. एलिया घाबरला, दावीद व्यभिचार केला, मोशे कुशी स्त्रीचे लग्न केलं, पेत्र येशूला शिव्या त्यानं दिलेल्या, योहान रागवला, थोमा येशूवरती अविश्वास दाखवतो, यशया म्हणतो हाय हाय, सगळ्याला हाय हाय. अब्राम पण घाबरला, त्याने त्या सारी संबंधाने सांगितलं ती माझी बहीण आहे. कोण आहे? सगळ्यांमध्ये चुका 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 चुका. मग देवाची आता लक्षात, माणूस चुकणार आहे, देव परफेक्ट आहे, पण चुकणाऱ्या माणसाकडनं देव. मी आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, याचा अर्थ मी याजक लोकांच्या चुकीचं समर्थन करत नाही, मी मंडळीला तयार करत आहे. मंडळीला तयार करताना तुमच्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे, देवाचा प्लॅन काय? हा सैतानाचा प्लॅन सैतान तिथं वापरणार. कोणासाठी वापरणार? या व्यक्तीला चुकावं त्यानं आणि त्याने माघारी जावं. आता हे लोक बोललेले बरोबर होतं की हो, मोशेच्या बाबतीमध्ये हे लोक बोललेलं बरोबर आहे, पण देव काय पाहतो त्याच्या पुढे आम्ही वाचणार. देव काय पाहतो? ह्यांनी पाहिलं कुशी स्त्री, पण देवानं काय पाहिलं वाचा. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा. आता परत ते वचन वाचा. त्यांनी कुशी स्त्रीशी लग्न केलं. मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे का? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकलं परमेश्वरानं. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. मोशे अहरोन व मिरियाम यांना परमेश्वर अचानक म्हणाला तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरून
तंबूच्या दारापाशी उभा राहिला. तंबूच्या दारापाशी उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम यांना बोलावलं. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्यांच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. यांनी काय पाहिलं? कुशी स्त्री बायको केलेली पाहिलं. देवानं काय पाहिलं? हा नम्र आहे, घराण्यामध्ये विश्वासू आहे. आता देवानं पण याच्यातले दोष बघायला पाहिजे ना. मग देव त्याच्यातले दोष का बघत नाही? देव त्याचं काम करत असतो, काम करून घेत असतो ना एका व्यक्तीबरोबर, तर त्याचा विश्वासू पण पाहत असतो आणि देवाला हे माहिती आहे. आता एक गोष्ट मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळे चुकले, मंडळी चुकली, तर तुम्ही येऊन कन्फेशन देता ना देवाकडे. समजा एखादा तरुण चुकला, एखादी तरुणी चुकली, एखादी व्यक्ती चुकली, ती येऊन देवाकडे म्हणते, देवा माझं चुकलं, मला क्षमा कर. मग तुमच्यामध्ये विश्वास येतो की नाही, देवाने मला येतं का नाही? अरे येतं का नाही? मग देव तुम्हाला क्षमा करेल, सेवकाला क्षमा नाही करणार? हे कुठलं लॉजिक आहे? एक आदर्श मंडळी संबंधाने मी सांगत आहे, एक स्टँडर्ड चर्च संबंधाने मी सांगत आहे. असं जर झालं ना तर देव मग त्यांनाही क्षमा करणार नाही, याजकालाही क्षमा करणार नाही. आता लक्षात ठेवा, याजक सेवा करताना, सेवक सेवा करताना देव सेवकामध्ये असणारं समर्पण, काय समर्पण आहे? त्याच्या इतका विश्वासू कोणी नाही. म्हणजे तो देवाबरोबर चालताना ना परिवाराचा विचार करत, मोशन आपल्या परिवाराचा, आपल्या घराचा, आपल्या एज्युकेशनचा, आपल्या राहणीमानाचा, कोणत्याच गोष्टीचा विचार त्यानं केला नाही. लक्षात ठेवा, सेवक बनणं एवढं सोपं नसतं. सेवक बनणं खरंच एवढं सोपं नसतं. ज्या गोष्टी सेवकाला सहन कराव्या लागतात ना, तुम्हाला माहिती का, या पेशामध्ये मी ना, त्यामुळं मला सेवक नेमकं काय असतं फार बारकाईनं पाहावं लागतं. अहो, मला बोलताना पण विचार करावा लागतो, कोणाशी बोलावं, कसं बोलावं. माझ्या बोलण्यानं कोणावरती बॅड इम्प्रेशन पडणार नाही का? तुम्ही रस्त्यावरती थांबून तुम्हाला आवडती वस्तू ती खाऊ शकता, पण आम्हाला ते पण करता येत नाही. रस्त्यावरती आम्ही थांबून ते खाल्लं तरी लोकांचे विचार बदलले जातात. आम्हाला ड्रेस सेन्सचा सुद्धा विचार करावा लागतो. हे लोकांना चालेल का? तुम्ही फाटके तुटके कपडे घालून उभं राहू शकता. आम्हाला विचार करताना प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करावा लागतो, कोणाच्या मनामध्ये काय चाललंय. जसं येशू ख्रिस्त, तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा विहिरीवरती गेल्यावर त्या शिष्यांना त्यांनी पाठवून दिलं, कारण त्याला माहितीये, ज्यास या व्यभिचारी स्त्रीशी मी बोलेल ना, यांचा ग्रह माझ्या बाबतीत काहीतरी होणार आहे. ते येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये सुद्धा घडलं. अजून तुम्हाला सांगू का, एक पुस्तक लिहिलं गेलं, त्या पुस्तकामध्ये एवढं सगळं माहिती असून सुद्धा त्या मरियेनं आलाबस्त्र कुपी येशूच्या चरणावरती ओतली ना, त्या पुस्तकामध्ये असं विधान केलं की ती मरिया येशूची गर्लफ्रेंड होती आणि तिच्यापासून येशू ख्रिस्ताला अनेक मुलं झाली आणि ती मुलं काश्मीरमध्ये. म्हणजे सेवकाच्या बाबतीमध्ये लोकांना एवढे विचार करत असताना त्याला कसं जगावं लागत असेल, मग देव त्या गोष्टीचा विचार करणार नाही का? मला माहित नाही, माझा सेवक तिथं वावरत आहे, सेवा करताना किती रिस्ट्रिक्शन आहे त्याच्याकडे, किती मर्यादा आहे, त्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं नियोजन करायचं. तुम्ही मंडळी या नात्यानं आम्ही आमच्या जागेवर जो विचार करतो तो विचार देवाचा कधीच नसतो. तेव्हा पाहिलं 40 वर्ष माझ्याच लोकांसाठी हा रानामध्ये गेला आणि मेंढर त्याने चालली. काय देव पाहत नाही का? 40 वर्ष मेंढर चालली. एज्युकेटेड व्यक्ती, एवढा प्रगल्भ व्यक्ती, राजवाड्यामध्ये राहणारा व्यक्ती, पण त्यानं सगळं सोडलं, राजवाडा सोडला आणि मेंढर चालली. का? तर माझा हेतू, माझा उद्देश पूर्ण व्हावा. म्हणून मंडळी या नात्यानं प्रत्येक मंडळीचं काम काय? याजकाच्या शब्दाकडे लक्ष द्या, याजकाच्या जीवनाकडे पाहू नका. कोणत्याच याजकाच्या जीवनाकडे पाहू नका. याजकाचं जीवन तपासण्याचं काम देव करेल. याजकाच्या जीवनाचं तपासणी फक्त देवच करणार आहे. तुमचं काम काय? अजून एक गोष्ट वाचा. त्या ठिकाणामध्ये आम्ही एक गोष्ट बोलत असताना गणनाच्या पुस्तकामध्ये पुन्हा त्या वचनाकडे जाऊया. पहिला अध्याय 1 ते 8 वचन, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. मग आपण पुढे जाणार आहोत. गणना 12 1 ते 8. मोशेने कुशी लोकातली स्त्री एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन
त्याच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री त्यानं कृषी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? पुढे आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. त्याच्या पुढे वाचा, आपण जे वाचलं होतं ना तिथं. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो. गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. सेवक काय करतो? तो दिवस रात्र देवाच्या जवळ असतो. आज बरेच लोक मला विचारतात, तुम्ही कसं काय देवाविषयी एवढं चांगलं सांगू शकता? मी देवाला डिफेंड करत असतो नेहमी. कोणी व्यक्ती देवावरती दोषारोप करू लागलो तर मी सांगतो की नाही, देव तसा नाही. मग मला पण का तुमच्यासारखे नकारात्मक विचार येत नाही? मी का देवाला दोष देत नाही? देवानं माझी प्रार्थना ऐकली नाही, देवानं हे माझं आणि मागणं मागितलं नाही, देव असाच आहे, देव पक्षपाती आहे, देव माझं ऐकतच नाही, देवाचं लक्ष माझ्याकडेच नाही. तुमच्यासारखं मी बोलू शकलो असतो. पण मी जसं सेवक म्हणून येतो ना, तसं सेवक म्हणून मी देवाचं चरित्र, देवाचा स्वभाव, देवाचे चांगले गुण पाहण्याचं काम करत असतो. ते तुम्हाला कुणाला जमणार नाही. तुम्ही तुमच्याकडे पाहता, तुमच्या प्रश्नांकडे पाहता, तुम्ही लोकांकडे पाहता, तुम्ही लोकांच्या जीवनाची तपासणी करता. पण सेवक लोकांच्या जीवनाची तपासणी करत नाही. आता अजून सेवकाला मला बोध करायचा आहे. तुम्ही लोकांचा स्वभाव आणि स्वरूप पाहण्याच्या ऐवजी देवाचं स्वरूप आणि स्वभाव पहा. ज्या सेवक लोकांच्याकडे जास्त लक्ष लावतात, कधी कधी सेवकामध्ये पण तो गुणधर्म असतो. एखाद्या व्यक्तीचं कमीपण, त्याच्यावरती टिंगलटवाळी बऱ्याच सेवकांमधनं घडली जाते. त्याचं व्यंग सांगणं, त्याचे दोष सांगणं, त्याच्या चुका सांगणं. आणि जर सेवकच लोकांच्या चुका सांगू लागला तर त्यांना कसं प्रभू दिसणार आहे? मेंढर चुकणार आहेत, भरकटणार आहेत. भरकटलेल्या मेंढरांना मेंढवाड्यामध्ये कसं आणायचा हा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे ना. त्याचं काम या भरकटलेल्या मेंढरांना मेंढवाड्यामध्ये आणणं. मग तो कसं आणणार आहे? त्यानं देवाचं स्वरूप पाहावं, देवाचा स्वभाव पाहावा. आणि जेव्हा सेवक देवाचं स्वरूप आणि स्वभाव पाहतो ना, हीच गोष्ट देवाला पसंत असते. देवाला काय आवडतं माहिती का? तो सेवक मग दावीद उगीच प्रार्थना करत नाही, हे परमेश्वरा तुझ्या मंदिराचा काय द्वारपाल मला बनव. परमेश्वरा जो एक मी वरदान मागितलं ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. कशासाठी? अहोरात्र त्याचं मनोहर रूप पाहत राहावा. सेवकानं देवालाच पाहायचं. बऱ्याच सेवकांमध्ये सेवकांच्या कुटाळ्या चालू असतात. हा सांगतो तसा, ते सेवकच नाही. तो तुम्हाला चहाच्या टपरीवरती बसून त्या चर्चा करायला सांगितलं नाही, याकोबाच्या विहिरीवरती बसून त्या स्त्रीला बदलण्याचं काम प्रभूने सांगितलेलं आहे. सेवकांनी तिथं नसतं बसायचं. आणि आज सेवकांची ती शोकांतिका आहे. बऱ्याच सेवकांमध्ये ती सगळं ते देवाला पाहण्याच्या विषयी लोकांना पाहत आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाचं जजमेंट करू शकत नाही. तो तुमचा अधिकारच नाही. कोणाचाच अधिकार नाही. लोकांना काय, ते काय बघितलं की डोक्याने ठरवतात असं आहे म्हणून. हे असंच आहे. मागं मला एकाने नगरवरून फोन केला होता, काय तुम्ही मला बोलवलं नाही? म्हटलं कशाला? तुम्ही लग्न केलंय माझ्या कानावर. अरे वरात घेऊन तुमच्या दारात आलो असतो. म्हटलं पाळक साहेब, म्हणजे चहाच्या टपरीवर बसून कोणत्याही चर्चा होऊ शकतात. आणि ते मंडळीला माहित नाही, मलाही माहित नाही माझी बायको कोण आहे, पण त्यांना कळलं तिथे हिचं लग्न झालंय म्हणून. का तर सेवक लोकांच्या प्रश्नांकडे त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. धन्य तो सेवक ज्याला देवामध्ये इंटरेस्ट आहे. देवाकडे पहा, देवाकडे पहा. तिथून तुम्हाला सामर्थ्य मिळणार. मी आपली दृष्टी पर्वताकडे. तिथून काय मिळतं? सहाय्य. जेव्हा सेवकाचं लक्ष देवाकडे लागतं तेव्हा सहाय्य मिळतं. असं नाही होत. तुम्हाला पाहिजे ना ती सगळी गोष्ट प्रभूच तिथून देणार आहे. कुठून? त्याच्याकडे लक्ष पुरवल्यावर, त्याच्याकडे लक्ष लावल्यावर. देवाला माझ्या सगळ्या गरजा माहिती, सगळ्या. कधीच मी कोणाकडे कुठल्या गरजेने जात नाही. जातानाच मोठ्या विश्वासाने जातो. असं नाही की ते देतील मग मी गाडीत डिझेल टाकेल मग हॉटेलात राहील. कधी नाही विचार करत. जातानाच विश्वास ठेवून जातो देवावरती. देवा तू पुरवणार आहे. आणि गेल्यावरती तिथे लोक म्हणतात नाही हो
परवा मी राहिलो तिथं, किती सुंदर होतं. आपल्या चर्चमध्ये ते डॉक्टर होते आणि मग ते नाही तुम्ही त्यांचं घर बघितल्यावर एवढा एक्साइट झालो ना, तुम्हाला असं वाटलं 5 स्टार हॉटेलमध्ये, पण मी घरात होतो तिथं, एवढं सुंदर त्यांचं घर होतं. जे आपल्या चर्चमध्ये सिव्हिलमध्ये ते होत्या, इथं यायच्या चर्चमध्ये ते, त्यांनी एवढं सुंदर घर. ते म्हणले नाही तुम्ही आमच्या घरात राहायला पाहिजे. आणि त्यांच्या घरामधली ती व्यवस्था, ते शेवटी म्हणायला लागले अहो जाऊ नका हो, आम्हाला असं वाटतं तुम्ही इथंच राहावं. म्हटलं अहो इथं राहिलो तर तिथं कसं व्हायचं नाही का, शेवटी जिथं देवाने नेमलं तिथंच पोहोचायला पाहिजे ना. सांगण्याचं तात्पर्य देव तुम्हाला बेस्ट मधलं बेस्ट देतो. एक सामान्य सेवकानं जीवन नाही जगायचं, सामान्य जीवन, लोकांसारखं बोलणं, लोकांसारखे विचार. हो आम्ही देवाचं प्रतिनिधित्व करत आहोत. देवाशी चर्चा करेल का सांगा, आम्ही देवाची मुलं आहेत ना. आता अंबानीच्या मुलांनी जर म्हटलं असेल कांजीवरम साडीची किंमत काय, मांजरपाटची किंमत काय, तर तो भंगार नाही का. अंबानीच्या मुलानं काय विचार केला पाहिजे, 25,000 रुपये लिटरचं पाणी, त्याची विचार केला पाहिजे का, तर त्याचं स्टँडर्ड ते आहे. आम्ही आमच्या देवाचं स्टँडर्ड जपलं पाहिजे. सेवक लोकांनी नेहमी त्या स्टँडर्डचं बोललं पाहिजे. ती लेवल आहे त्याची. आज जर पालकांची लेवल सुधारली ना, सेवा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणार. एक सामान्य व्यक्तीसारखं बोलायचं नाही. जसं देव म्हणतो मी त्याचं आणि माझं स्वरूप तो पाहत आहे, देवाचं स्वरूप पाहायचं आहे. आणि मंडळींनी सुद्धा तुम्ही खूप चांगलं चर्च आहात. मला या मंडळीचं भूषण वाटतं, अभिमान वाटतो का, तर तुम्ही तुमच्या सेवकामध्ये तुम्ही पाहता की हा देवाचं स्वरूप पाहताय. धन्य ती मंडळी. अशा मंडळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तयार व्हायला पाहिजे की जे सेवकाला अशा स्वरूपामध्ये पाहताय की तो देवाला पाहताय आणि आम्ही त्याच्याकडे आमचं लक्ष लावत आहोत. आज मंडळ्या जर अशा तयार झाल्या तर कोणता सेवक जगामध्ये निराश होणार नाही, कोणता सेवक जगामध्ये कधी कष्टी राहणार नाही. सेवकाला अशा प्रकारची एक आदर्श मंडळीची गरज आहे की जी मंडळी त्या ठिकाणामध्ये त्याच्या चुका, त्याचे दोष, त्याच्या कमतरता शोधण्याच्या ऐवजी जे देवानं त्याच्यामध्ये गुणधर्म दाखलेले आहेत, देव जसा त्याच्याशी बोलतो. मिर्यम आणि अहरोन त्याची भावंड आहेत, बहीण आहे, पण जर घरातनं सुद्धा त्याला त्रास सहन करावा लागतो. विचार करा सेवकाला कुठून त्रास सहन करावा लागत असेल. हे मंडळीच्या लक्षात कधीच येत नसतं. ती मंडळी म्हणून जगत असते. मंडळीला असं वाटतं की या सेवकानं यावं, देवाचं वचन सांगावं, पण देवाच्या वचनात मंडळी रममान होण्याच्या ऐवजी ते सेवकाच्या जीवनामध्ये जास्त रमली जाते. त्याच्यामुळे सेवक पण पुढे जाऊ शकत नाही. आणि आम्ही पाहतो इथं मोशे, अजून एक गोष्ट मला फार सुंदर आवडली, देव त्याच्याशी उगाच बोलला नाही. सेवकानं पण काय करायचं माहिती का, लोक जे आहेत ना ते असेच असतात. मोशेच्या विरोधामध्ये बोलला म्हणून मोशे पण त्यांना काही उत्तर त्यांना दिलं नाही. तो म्हटला चला आपण परमेश्वराच्या मंडपामध्ये जाऊ. सेवकांनो, लोक तुम्हाला बोलतील तर तुम्ही त्यांच्याशी वाद घालण्याच्या ऐवजी त्यांना मंडपामध्येच म्हणजे देवाच्या सानिध्यातच घेऊन जा, जिथं त्यांच्या चुका त्यांना दिसणार आहेत, जिथं देव त्यांना प्रगट करणार आहे. ते काय करणार आहे, काय केलंय त्याने. तुम्ही स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही किती सत्य आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही किती पण लोकांना सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला ना, ते टेम्पररी ऐकतील. बाहेर गेल्यावर पहिले पाडे 55. मग कशाला लोकांना समजावून सांगायचं. तुम्ही आणि देव तुमचा प्रामाणिकपणा पाहतो, संपला विषय. देव तुमचा प्रामाणिकपणा पाहतो. देवाला माहिती तुम्ही काय. लोकांचं मत बदलतं, देवाचं कधीच बदलत नाही.